रायगड जिल्हा रोहा तालुका येथे भाजपच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा भाजप नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय जनता पक्षाचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या पुढाकाराने भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रोहा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला। यावेळी शेतकरी कामगार पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर 8 ते 9 महिन्याच्या कालावधीनंतर पहिल्यांदा अशा पद्धतीचा संवाद मेळावा होत आहे। त्यामुळे आपण सर्वांनी आपल्यामध्ये असलेले मतभेद दूर ठेवून नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा व संवाद साधत काम करून भाजप पक्ष हा रायगडमध्ये एक नंबरचा कसा होईल याकडे लक्ष देऊयात। अशातच महायुतीच्या नेत्यांमध्येच रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद समोर येत असल्याने त्यांचा वाद मिटत नसेल तर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल, म्हणून भाजपला पालकमंत्री पद द्यावे असे पाटील म्हणाले। जय भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो। पण आज पक्ष नेतृत्वाला मी निश्चित सांगतो, मी जो शब्द दिला आणि मी परत सांगतो की मी परत त्या कुठला पक्ष बदलणार घरी बशी, कारण माझा पक्ष प्रवेश पहिलाच आहे। माझा डीएनए काँग्रेसच्या विरोधात आहे। आता त्या आणीबाणीला काय करायचं ते नव्याने बीजेपी झालं, त्याची अडचण झाली कारण त्याने आमच्या लोकांना जेलमध्ये टाकले। कोणतो नांदेडचा कोणता अशोक चव्हाण, त्याचे वडील जेव्हा गृहमंत्री होते आणि आता त्यांना त्यांचं तोंड उघडत नाही, त्या बाकीच्यांची नाव कमी घेत नाही। पण आज घाग आणि त्यांच्या टीमला मी धन्यवाद देईन। ही आपली सुरुवात आहे आणि जनता दरबार आपण पण बोलू, जनतेचे प्रश्न अधिकाऱ्यांना बोलवता येते की नाही ते आपण बघू, धैर्यशील पाटील आले तर आपण बघू। पण जरी अधिकारी नाही आले, जे रोज बातम्या लावते, आज इथे मीटिंग झाली, अरे जिल्हा परिषदची आमसभा 3 महिन्यांनी होते, 3 दिवसांनी होत नाही। अरे मीटिंग झाल्यानंतर त्याची कारवाई करण्यात त्या अधिकाऱ्यांना वेळ मिळाला पाहिजे। आज जिल्ह्याचं प्रशासन रोज मीटिंग मध्ये जनतेचे प्रश्न कधी आशिष शेलारना सांगण्याचा निरोप, कलेक्टरला फोन लावला तर कलेक्टर काय बोलतात मी व्हीसी मध्ये, इन्स्पेक्टरला फोन लावला, एकेका विषयाचे 2-2 विषय, भरतशेठ वेगळी मीटिंग घेतोय, अदितीताई वेगळी मीटिंग घेतो। हे थांबलं पाहिजे आणि तुम्ही परत सांगता की आम्ही युती मार्फत निवडणूक लढू। आता भाजपची भूमिका पंडित शेठ काय ठरवू शकत नाही, कारण त्यांचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि स्वतः मुख्यमंत्री बीजेपीचे आहेत, त्यांना पण काय अडचणी असतील। पण माझी अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून आमचे जे बीजेपीचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना मी माझ्या भाषणात सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस, आशिष शेलार ज्या बीजेपीचे रायगड जिल्हा प्रमुख आहेत त्यांना सांगा, कारण युतीमध्ये आज वाद निर्माण झाले, त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता मध्ये वेगळा मेसेज गेलेला आहे, तो बंद व्हायला पाहिजे। विरोधी पक्षाबरोबर वाद व्हायला पाहिजे, न होता सत्तेतले 2 मंत्री एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करतात, त्याच्यामुळे या जिल्ह्याची बदनामी होते। रायगड जिल्हा हा प्रमुख जिल्हा आहे, औद्योगिक जिल्हा आहे, पर्यटन जिल्हा आहे। पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचं वाटप झालं नाही। मी कालच अदितीताई तटकरे यांचं बाईट बघितली की जिल्ह्यामध्ये आलेला निधी लोकांपर्यंत पोहोचवला नाही। पण माझी अपेक्षा आहे 1 मे गेला, 26 जानेवारी गेली, पण 15 ऑगस्टच्या पूर्वी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा जो विकास जो थांबलेला आहे तो निश्चित मार्गस्थ होईल। नाही तर दोघांचा जर वाद मिटत नसेल तर बीजेपीचे पण 3 आमदार आहेत आणि बीजेपीने कधीच दावा केला नाही। मागच्या वेळेला पण त्यांचे 3 आमदार होते, पण त्यांनी कधीच दावा केला नाही। कशा तरी वाद तर मिटला पाहिजे। आता दोघांचं भानगडनं तिसऱ्याचा लाभ होत असेल, कारण बीजेपीचं धोरण हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचे आहे। सत्तेसाठी काय ते करतात, त्यांच्या आमदारांनी पण मागणी केली असती, पण बीजेपीच्या आमदार आणि पक्षांनी मागणी केली नाही। पण आमचे नेते रविशेठ पाटील यांनी पाली येथे सभेमध्ये मागणी केली, बाबा तुमचा वाद जर मिटत नसेल तर मध्य काढा आणि बीजेपीला मंत्र्यांना पद द्या। कारण मागच्या वेळेला
शिवसेनेचे पालकमंत्री झाले, पण ते रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंत त्याचा पद मिळाला. तसा काहीतरी मार्ग काढा. पण 15 ऑगस्ट हा देशाचा महत्वाचा दिन आहे, त्याच्या अगोदर हा प्रश्न मिटला पाहिजे अशी आम्ही मागणी आमचे जे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधताना आम्ही केली. तसा मेसेज तुम्ही आमचे रायगड जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत धैर्यशील पाटील आहेत, त्याचबरोबर आशिष शेलार आहेत, जे जुने आमचे प्रमुख आहेत तालुका अधिकारी, त्यांना मी सांगितलं. निश्चित पण मला खात्री आहे की 15 ऑगस्ट पर्यंत हा प्रश्न सुटेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.